मित्रांनो, 1 मे 2026 पासून आपला महाराष्ट्रात स्वगणना म्हणजे जनगणनाची ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेली आहे। ती ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण घर बसल्या कशी करतात ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। तुम्ही पहिल्यांदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आले असाल तर असेच व्हिडिओ बघण्याकरता तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ब्राउझरमध्ये आल्यावर ac.census.gov.in टाईप करा। टाईप केल्यानंतर एंटर करा। एंटर केल्यानंतर जनगणनाची काही अशी वेबसाईट दिसणार आहे। स्वगणनाचा फॉर्म भरण्याआधी येथे तुम्ही क्लिक केल्यावर स्वगणनाकरिता कोणकोणत्या राज्यासाठी किती कालावधी आहे इथे तुम्हाला दिसणार। जसे की तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकतात की दिल्ली, महाराष्ट्र, मेघालय, राजस्थान आणि झारखंड ह्या राज्यांची स्वगणनाची तारीख 1 मे पासून ते 15 मे पर्यंत आहे आणि हाऊस लिस्टिंग ऑपरेशन म्हणजे घराची सूची आणि घराची गणना हे 16 मे पासून ते 14 जून पर्यंत आहे। हाऊस लिस्टिंग ऑपरेशन म्हणजे जे जनगणना करणारे आहे त्यांचा कालावधी 16 मे पासून ते 14 जून पर्यंत आपल्या घरोघरी येऊन आपली स्वगणनाची ID म्हणजे सेल्फ एन्युमरेशन ID आपली चेक करणार। स्वगणनाचा फॉर्म भरण्याआधी तुम्ही हे युजर गाईड पूर्णपणे नीट वाचा, त्यानंतरच तुम्ही स्वगणनाचा फॉर्म भरा। स्वगणनाचा फॉर्म भरण्याआधी आपल्याला जो आपला स्टेट आहे तो स्टेट सिलेक्ट करावा लागणार। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर जो पण कॅप्चा आहे तो कॅप्चा एंटर करा। कॅप्चा एंटर केल्यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसीड करा। व्हेरीफाईड आणि प्रोसीड केल्यानंतर ओके वर क्लिक केल्यानंतर जो पण तुमच्या घरच्या करता धरता किंवा जो पण वडील माणूस असणार त्यांची तुम्ही इथे हेड ऑफ फॅमिली म्हणून नाव टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पण एंटर करायचा आहे। त्यानंतर तुम्ही आपली ईमेल ID पण एंटर करू शकता। जो पण हेड ऑफ फॅमिली होतं मी त्यांचे नाव टाईप केलं आहे, त्यांचा मोबाईल नंबर एंटर केला आहे, त्यांची ईमेल ID टाईप केला आहे। आता व्हेरीफाय अँड प्रोसीड वर क्लिक करा। व्हेरीफाईड अँड प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर एंटर केलेला आहे त्याच्यावर OTP येणार। ओके वर क्लिक करा। OTP एंटर करण्याआधी जे पण तुमची भाषा आहे ती भाषा सिलेक्ट करा। आपली भाषा मराठी आहे म्हणून मी मराठी सिलेक्ट करतो। जो पण आपला OTP होता तो OTP एंटर केला। OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफाय करा। व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या समोर अशा डॅशबोर्ड येणार आहे। इथे तुम्हाला 6 स्टेप भरायचे आहे। जो पण तुमचा जिल्हा असणार तो जिल्हा एंटर करा। जो पण तुमचा पिनकोड असणार तो पिनकोड टाईप करा। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर जो पण तुमचा प्रॉपर ॲड्रेस आहे तो प्रॉपर ॲड्रेस एंटर करा। जो पण आमचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आम्ही एंटर केला आहे। आता शोधावर क्लिक करा। शोधावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा गुगल मॅप येणार आहे। तुमचा जो पण एरिया राहणार आहे त्या एरियामध्ये तुमचं घर असणार आहे, त्या घरावर हा पॉइंटर घेऊन जा। हा पॉइंटर घेऊन गेल्यावर स्थानाची पुष्टी करावर क्लिक करा। स्थानाची पुष्टी करावर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा, जतन करा आणि पुढे जावर क्लिक करा। इथे तुम्हाला स्थानाची पुष्टी करायची आहे। इथे तुम्हाला लिहून येत आहे की तुम्हाला निवडलेल्या स्थानाचा पुढे जायचे आहे का। इथे होयवर क्लिक करा। आता आपल्याला गणना घराच्या तपशीलची माहिती भरायची आहे। गणना घराची जमीन यासाठी मुख्य वापरलेले साहित्य माती आहे, लाकूड आहे, बांबू आहे, पक्क्या विटा, दगड, सिमेंट, मोझॅइक टाइल्स इतर तुमचा जो असणार तो तुम्ही सिलेक्ट करू शकता। गणना घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य गवत, वाळलेले गवत, बांबू, प्लॅस्टिक, पॉलिथिन, माती, कच्च्या विटा, लाकूड, दगड, सिमेंट मातीनं न जोडलेले, दगड, सिमेंट मातीने जोडलेले, GI धातू, ॲस्बेस्टॉस शीट्स, पक्क्या विटा, कॉन्क्रीट इतर तुमचा जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। गणना घराची छप्पर यासाठी मुख्य वापरलेले साहित्य गवत, वाळलेले गवत, बांबू, लाकूड, माती, प्लास्टिक, पॉलिथिन, हातांनी बनवलेले कोले, यंत्रांनी बनवलेले कौले, पक्का विटा, दगड, स्लेट, GI धातू, ॲस्बेस्टॉस शीट्स, कॉन्क्रीट इतर तुमचा जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। खाली स्क्रोल डाऊन केल्यावर गणना घराची स्थिती चांगली आहे, राहण्यास योग्य आहे, मोडकीस आहे जे असणार ते तुम्हाला निवडायचे आहे। सर्व माहिती पूर्ण भरल्यानंतर जतन करा आणि पुढे जावर क्लिक करा। तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का होयवर क्लिक करा। होयवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला सर्वसाधारण माहिती भरायची आहे।
कुटुंबात सामान्यतः किती लोक राहतात त्यांची एकूण संख्या लिहायची आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव जे आपण स्टार्टिंग मध्ये भरलं होते तेच तुम्हाला इथे दिसणार आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव जो आपण भाषा निवडली आहे म्हणजे मराठी, त्या मराठी याच्यामध्ये टाईप करायचे आहे. जे नाव आहे कुटुंब प्रमुखाचे ते आम्ही मराठीमध्ये टाईप केले आहे. कुटुंब प्रमुखाचे लिंक जे असणार ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. कास्ट कोणती आहे, अनुसूचित जाती जमाती इतर जे कास्ट असणार ते क्लिक करा. या घराच्या मालकी हक्काची स्थिती स्वतःचे घर असणार तर स्वतःचे घर, भाड्याचे परंतु इतरत्र स्वतःचे घर असलेले ते इथे टाईप करू शकता. भाड्याचे आणि कुठे स्वतःचे घर नसलेले ते टाईप करू शकता. इतर पण टाईप करू शकता. तुमचा जो ऑप्शन आहे ते तुम्ही टाईप करू शकता. निवास योग्य खोल्यांची संख्या जे असणार ते तुम्ही इथे टाईप करा. कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोड्यांची जी संख्या असणार ती संख्या लिहा. आता जतन करा आणि पुढे ज्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला होयवर क्लिक करायचे आहे. होयवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी ते आता सिलेक्ट करायचे आहे. पाण्याचा मुख्य स्रोत कोणता आहे, प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे, प्रक्रिया न केलेले पाणी नळाद्वारे, विहीर, हातपंप, ट्यूबवेल, बोरवेल, झरा, नदी, कालवा, टँक, तळे, सरोवर, पॅक, बॉटलीबंद पाणी, इतर स्रोत जो तुमचा ऑप्शन असणार ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर पिण्याच्या पाण्याची उपलब्ध असलेले स्रोत परिसरात आहे, परिसराजवळ आहे, दूर आहे, तुमचा जो ऑप्शन असणार ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. प्रकाशाचे मुख्य स्रोत वीज, रॉकेट, सौर ऊर्जा, इतर तेल, इतर प्रकाशाची सोय नाही, तुमचा जो ऑप्शन असणार ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. शौचालयाची उपलब्ध इथे दोन ऑप्शन, एक होय आणि नाही. होय असणार तर केवळ कुटुंबाच्या वापरासाठी, इतर कुटुंबाचा सामायिक वापर, सार्वजनिक शौचालय जे तुमचे असणार ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे आता तुम्हाला शौचालयाचा प्रकार निवडायचा आहे. फ्लश फोर, फ्लश शौचालय जोडणी, पाईपद्वारे मलनिसारण, सेफ्टी टँक, इतर व्यवस्था, द्विखड्डा शौचालय, लादीसह व्हेंटिलेटेड, सुधारित खड्डा, लादीशिवाय उघडा खड्डा, एकल खड्डा शौचालय, लादीसह व्हेंटिलेटेड सुधारित खड्डा, लादीशिवाय उघडा खड्डा, सेवा शौचालय, मानवाद्वारे मल वाहून नेणारे, प्राण्यांद्वारे मल वाहून नेणे, उघड्या गटारीस मल निस्सारण. तुमचा जो ऑप्शन असणार तो तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, बंद गटार, उघडे गटार, गटार नसल्यास तुमचा जो ऑप्शन आहे तो निवडू शकता. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्ध होय असणार तर होयवर क्लिक करा, नाही असणार तर नाहीवर क्लिक करा. होयचे दोन ऑप्शन आहे, एक स्नानगृह आहे, एक छपराशिवाय बंदिस्त आहे. तुमचा जो ऑप्शन असणार ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. स्वयंपाकघराची उपलब्ध आणि LPG PNG जोडणी, स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असल्यास LPG PNG जोडणी आहे, LPG PNG जोडणी नाही. घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही, LPG PNG जोडणी आहे, LPG PNG जोडणी नाही. घराबाहेर खुल्या जागेत स्वयंपाक करत असल्यास LPG PNG जोडणी आहे, LPG PNG जोडणी नाही किंवा स्वयंपाक करत नाही. तुमचा जो ऑप्शन आहे तुम्ही तो ऑप्शन निवडू शकता. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन, जळाऊ लाकूड, पिकाचा उर्वरित भाग, शेणाच्या गोवऱ्या, कोळसा, लिग्नाइट, लोणारी कोळसा, रॉकेल, LPG PNG, वीज, गोबर गॅस, जैव गॅस, सौर ऊर्जा व इतर. तुमचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन तुम्ही निवडू शकता. तुमचे सर्व ऑप्शन निवडल्यावर जतन करा आणि पुढे ज्यामध्ये क्लिक करा. इथे होय मध्ये क्लिक करा. आता इथे तुम्हाला कुटुंबाने धारण केलेली मालमत्ताची माहिती द्यायची आहे. रेडिओ, ट्रान्झिस्टर होय असणार तर होय क्लिक करा, नाही असणार तर नाही क्लिक करा. अज्जर होय असणार तर परंपरागत रेडिओ संच, मोबाईल, स्मार्टफोनवर, इथे कोणत्या उपकरणावर जे तुमचे ऑप्शन असणार ते सिलेक्ट करा. दूरचित्रवाणी होय असणार तर होयवर सिलेक्ट करा, नाही तर नाही वर करा. होय असणार तर दूरदर्शन निशुल्क डिश, इतर DTH डिश, केबल जोडणी, इतर कोणते जो ऑप्शन असणार ते तुम्ही सिलेक्ट करा. इंटरनेट उपलब्ध होय असणार तर होयवर क्लिक करा, नाही तर नाहीवर करा. लॅपटॉप असणार लॅपटॉपवर क्लिक करा, मोबाईल स्मार्टफोनवर क्लिक करा, इतर कोणत्याही उपकरणावर क्लिक करा. जे तुमचे ऑप्शन असणार ते ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता. लॅपटॉप, संगणक असणार तर होय क्लिक करा, नाहीतर नाही क्लिक करा. दूरध्वनी, स्मार्टफोन होय असणार तर फक्त लँडलाईन असणार तर क्लिक करा. फक्त मोबाईल फोन असणार तर स्मार्टफोन करा. जर दोन्ही पण असणार तर तुम्ही दोन्ही क्लिक करू शकता. सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड, सायकल असणार तर सायकलवर क्लिक करा. स्कूटर, मोटर सायकल, मोपेड असणार तर मोपेड क्लिक करा किंवा त्यापैकी दोन्ही असणार तर दोन्ही क्लिक करा आणि ते पण नसणार तर नाहीवर क्लिक करू शकता. तुमच्याकडे कार, जीप, व्हॅन आहे, होय असणार तर होयवर क्लिक करा, नाही असणार तर नाहीवर क्लिक करा. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य तुमचे जे पण असणार तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका
इतर कोणते तुमचे जे असणार ते तुम्ही सिलेक्ट करा। मोबाईल क्रमांक जो आपण आधी टाकला होता तोच मोबाईल क्रमांक इथे तुम्हाला दिसणार आहे। आता जतन करा आणि पुढे ज्यावर क्लिक करा आणि इथे होईवर क्लिक करा। घराची मालमत्ताची पूर्ण माहिती भरल्यानंतर जो पण तुम्ही जनगणनेचा जो फॉर्म भरला आहे तो सबमिट करायच्या आधी एकदा तुम्ही चेक करून घ्या। स्थान माहिती चेक करून घ्या, जनगणना घराचा तपशील चेक करून घ्या, कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती हेही चेक करून घ्या, कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी तेही चेक करून घ्या, कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता ते पण चेक करून घ्या। एकदा हे तुमची माहिती चेक केल्यावर बरोबर असणार तर मसुदा म्हणून जतन करा आणि पुष्टी करा आणि सादर करू शकता। जर तुमची ही माहिती तुम्हाला योग्य नाही वाटली तर तुम्ही संपादित करण्यासाठी मागे जाऊन तुम्ही ही माहिती एडिट करू शकता। आपली माहिती ही बरोबर आहे म्हणून आपण इथे जतन करा वर क्लिक करत आहे। ठीक आहे वर क्लिक करा। आता आपण पुष्टी करा आणि सादर करा याच्यावर क्लिक करणार आहोत। आता होईवर क्लिक करणार आहोत। पुष्टी करा आणि सादर करावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे आणि आपली स्वगणना ID म्हणजे ACID पण आपल्याला आलेली आहे। ही ACID आपल्या मोबाईल नंबर मध्ये टेक्स्ट मेसेजच्या थ्रू येणार आहे आणि ईमेल ID मध्ये हे ईमेल द्वारे येणार आहे। तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा फोटो घेऊन पण तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता। ही ACID HLO पूर्ण करण्यासाठी प्रगणकासोबत आपल्याला शेअर करण्याची विनंती केलेली आहे। ही ACID आपल्या घरी जो पण प्रगणक HLO करासाठी येणार आहे त्याला ही ACID आपल्याला शेअर करायची आहे, तेव्हाच आपली जनगणना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे। मित्रांनो, अशा रीत्या आपण जनगणनाचा फॉर्म घरी बसल्यास खूप सोप्या पद्धतीने फॉर्म भरू शकतो। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वगणना म्हणजे जनगणनाचा फॉर्म घरी बसला कसा भरू शकतात याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा कामाचा व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही प्रत्येक नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।